मुख्यमंत्रीपदी जाणार आहे त्यांच्याऐवजी कोणाला तरी मुख्यमंत्रीपदी मिळणार आहे. त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी सावध राहावं. एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळेल अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? बघा, मी तर 4 दिवसापासून इकडे 3 दिवसापासून मुंबईहून आल्यापासून फक्त या सेवेकरता आहे. शेवटी आता रोहिणी खडसेंचा हा स्वतःचं व्यक्तिगत मत असावं असं मला या ठिकाणी. ऑपरेशन टायगर त्याच्यासाठीच राबवलेलं एक पाऊल आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे बघा, कोणी वेगळे वेगळे अर्थ काढत असतील तर त्याच्यावर मी काही जाऊ शकत नाही आणि ही माझ्या अखत्यारीतली बाब पण नाही. एकनाथ शिंदेला केंद्रीय मंत्रिपद मिळणार आहे असं सांगितलं जात आहे. मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहे. श्रीकांत शिंदे साहेबांना पण मंत्रिपद मिळणार आहे अशी चर्चा. मंत्रिपद मिळावं ही आमची सगळ्यांची पहिले पण इच्छा होती, पण त्यांनी स्वतःहून ते नाकारलं होतं. तरुण उमदा माणूस आहे, 3 टर्म खासदार आहे, साहजिक ते केलं पाहिजे. पण तो शेवटी आम्ही तर आमची मागणी केलेली आहेच, पण ते शेवटचा निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब घेतील. संघटनेमध्ये बेवारसचे प्रेत होतं, घंटागाडीमध्ये घेऊन जाण्याचा प्रकार घडलेला आहे. मी आजच ती बातमी आपल्या चॅनलवर पाहिली आणि त्याच वेळेस मी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. 2 दिवसात अहवाल मागवलेला आहे की हे कोणी केलं आणि केलं असेल त्याला निलंबित करेल. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा विमानाने एकत्र प्रवास झालेला आहे. उच्चस्तरीय बैठक विमानात पार पडली असं नाही आहे. ते नागपूरला बरोबर जात होते आणि राजकारणामध्ये कितीही आपण एकमेकाच्या विरोधात असलो, तुम्ही मला बाजूला दिसले का मी तुमच्याशी बोलणार नाही का? माझ्या बाजूला राहुल गांधी आले तर मी त्यांच्याशीही बोलेल. कसं चाललंय राहुल दादा? असं आहे. ज्याच्यावरून एकनाथ शिंदे म्हटलेले आहे विमानापेक्षा इमान महत्वाचा आहे. विमानापेक्षा इमान महत्वाचा असं एकनाथ शिंदे म्हटलेले. यावरूनच इमान तर महत्वाचाच आहे आणि शिंदे साहेबांनी तो इमान कायम राखलेला आहे. त्यामुळे इमानदार माणसाबरोबर आम्ही आहोत याचा गर्व आम्हाला आहे. उद्धव ठाकरेंनी आज खासदारांच्या मतदारसंघांमध्ये सभा घ्यायला सुरुवात केली. पहिल्याच सभांमध्ये त्यांनी एकदम खालच्या पातळीवर टीका केली. संजय राऊत म्हटलेले आहे की आई लेक आणि बाप एक असं असावं लागतं, तोच निष्ठावान असतो असं संजय राऊत म्हणतायत. अरे बाबा, संजय राऊत ह्याच बाप लेख आणि आई लेखवाल्यांचीच मतं घेऊन तू खासदार झाला ना. एवढा लेखचा लेख असेल तू तर खासदारकीचा राजीनामा दे. कशाला आमची मतं घेऊन तू खासदार राहिलाय? यांची मतं चालतात आणि हे चालत नाही. माझ्या माहितीप्रमाणे उद्धव साहेबांनी पाळलेला हा जो माणूस आहे हा भुकून 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 एक दिवशी कुणीतरी बोंबलाचा वास दिला का बंद पडेल. टीईटीचा पेपर पुन्हा फुटलेला आहे. टीईटीचा पेपर फुटलेला आहे पुन्हा. मला ते माहिती नाही त्याच्यात. नीटचा पेपर फुटला होता मागे, तसं आता शिक्षकांच्या परीक्षेचा पण पेपर फुटलेला आहे. त्याच्यातली मला कल्पना नाही आहे.